नमस्कार. आपण आलेलो आहोत PPMAच्या टॅगिंग प्लेसवर आणि आपल्यासोबत PPMAची टीम आणि अनिल शिवा सर आहेत. सर, तुमचं प्रथमतः पुण्यामध्ये स्वागत. आणि थोडंसं आम्हाला रेसिंग कबूतर जी आहे किंवा आजू स्पोर्ट आहे याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा तुमच्या ह्याच्यात. माझ्या हिशोबाने हां बघा, हे स्पोर्ट्स आहे ना, हां हा छंद हां हा छंद जो आहे ना सगळ्यात भारी छंद आहे. हां की आजच्या घरात जी पोरं हां गर्दुली झालेत, पुलाखाली थांबल्यात, ह्याच्यातून बाहेर निघणं हा छंद आहे, हा नाद आहे, हा खरा नाद आहे. आणि जी पोरं आपली पोरं पुढची पिढी जी पुलाखाली नाही थांबली पाहिजे, हा छंद आहे. म्हणजे एक चांगला छंद आहे हा. हा चांगला छंद आहे. मी शशीला त्या दिवशीच बोललो, हां. तुझ्या पोराला छंद लाव. हां की बाकीचे आपली कुठले पोरं- नाद या छंदामुळे नाही, लागू नाही, शकत नाही. हा नाद सगळ्यात भारी नाद आहे. पोरीचा नाद, हां. पोरगी राहती का? नाही राहत. हा पत्त्याचा नाद राहतो का? नाही राहत. कबूतर राहत्यात. कुठं राहतात? ढाबळीवर राहतात, आहे का नाही? काहीतरी राहते का नाही? राहते. मग हा नाद खरा नाद आहे. सर, तुम्ही आता खास करून इम्पोर्ट पक्ष्यांविषयी तुमचं नॉलेज चांगलं आहे, त्याविषयी सांगा. म्हणजे काय बेस येतो? म्हणजे कुठल्या हिशोबाने? म्हणजे इम्पोर्टची जी आता रेसर कबूतर आहेत हां. आणि आपल्या पुण्यात पण बऱ्याच जणांकडे कबूतर असतात, हां. पण इम्पोर्टमध्ये जो स्पीड भेटतो वगैरे असतं ते आपल्याकडे का मिसिंग? वेलोसिटी बघा काय आहे माहिती का, आपल्या इथं कबूतर अजून आलेली नाहीत. हां आपल्या इथं सगळ्या ढाबळीवर कबूतर आलेली नाहीत. बरोबर जेव्हा कबूतर येतील ना तेव्हा कॉम्पिटिशन येईल. बरोबर. कॉम्पिटिशन अजून चालू झालं नाही. हां केव्हा चालू होणार? सगळ्यांकडे जेव्हा शॉर्ट डिस्टन्सची कबूतर येणार, हां. सगळ्यांकडे लॉंगची येणार, मिडिलची येणार, तेव्हा कॉम्पिटिशन चालू होणार. पण तुम्ही आता फॉरेनचे पक्षी आता इथं आणतायत ते त्याविषयी थोडंसं काय सांगा. म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे किंवा कसं आहे? प्रोसेस खूप लांब लचक आहे. हां. नाही करणार कोणी. हां. DGFTचं लायसन्स लागतं, हां. त्याला NOC लागतं, ते NOC साठी धावपळ लागती. ते धावपळपर्यंत DGFT पर्यंत कोण पोचू शकत नाही. ते तिथं वर पोचलं तरी DGFTचं लायसन्स घावल्यानंतर हां त्याच्या पुढे जाणार नाही. कारण आपले वैयक्तिक बाहेरून माणूस पाहिजे अच्छा. मग कबूतर सर, आणण्यासाठी. कसं आहे की म्हणजे आता सध्या आपण इम्पोर्ट पक्षी खास करून स्पीड आणि चांगल्या क्वालिटीसाठी. साहेब, मी आहे ना, हां. मी बाहेर काम करतो, हां. मी वैयक्तिक तिथं असतो म्हणून कबूतर आणू शकतो. व सर, जी प्राइसेस असतात आज आपल्या इथल्या प्राइस आणि तिकडं प्राइसेस, त्यात काय डिफरन्स? काही डिफरन्स नाही. तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट भेटते इथं. हो का? तुम्हाला ऑप्शनमध्ये आहे ना कॉस्ट टू कॉस्ट भेटते. म्हणजे उदाहरण, तुम्ही एका व्यक्तीकडून जर 300 युरोला कबूतर घेताय, ते इथं 30,000 रुपये होतं, बरोबर. बरोबर. त्याला तुम्ही ट्रान्सपोर्टेशन ॲड करा आणि तुम्हाला ते कबूतर इथं 35,000 रुपयाला कबूतर भेटलं तरी तुम्ही 10,000 रुपये प्रॉफिटमध्ये. बरोबर. तुम्ही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे कमी होती. कारण आपण बल्कमध्ये आणतो, 300-400 कबूतर आणतो एकट्टे, तर माझं जे कॉस्टिंग आहे ना, माझं बाहेरच्या बाहेर निघून जातं. म्हणून मी इथं ऑप्शनमध्ये 18,000ला पण कबूतर सोडतो आणि 20,000ला पण कबूतर सोडतो. तो म्हणजे नवीन फॅन्सीसाठी फायदा आहे म्हणायचं थोडक्यात. तुम्ही इम्पोर्ट घ्या ना, तुम्ही घ्या, तुम्ही उडवा, तुम्हाला देतोय मी, संधी देतोय ना, बरोबर आहे. तुम्हाला ऑप्शन आहे ना, घ्या ना तुम्ही कबूतर ऑप्शनमध्ये. आणि जे आता ट्रेंड आहे बघा की फॉरेनमध्ये पण एक पद्धत असते की तिकडं. नाही बघा, आपल्या इथे ना, आपले जे रेसिंग चालू आहे ना, हे शुल्लक, मी तर माझ्या मतीने वैयक्तिक, तुम्हाला कुणाला राग येऊ नये, ही सगळी चिडीमारी चालू आहे. हां ही सगळी चिडीमारी ही वेस्ट आहे. ही जी रेसिंग चालू आहे ना, ही डर्बी, ओल्ड डर्बी, यंग डर्बी आणि हे सगळं माझ्या मतेने हे सगळं वेस्ट आहे. 2च रेस पाहिजे, यंग बर्ड, ओल्ड बर्ड, 2च रेस. आणि तुम्ही किती पण बर्ड टॅग करा, तुम्हाला किती बर्ड टॅग करायचे टॅग करा. म्हणजे खेळात काय बदल घडला पाहिजे असं घडला तुम्हाला? पाहिजे ना. 2च प्रकारचे खेळ, एक यंग बर्डचा खेळ आणि एक ओल्ड बर्डचा खेळ. आणि त्याच्यामध्ये SPGN घडला पाहिजे. ते क्लब बघा, कबुतराला कोण घडवतं? फॅन्सीकडून. बरोबर. फॅन्सीचं नाव कधी होणार? कबूतर घडला तरच फॅन्सीचं नाव होणार. बरोबर. तुम्ही फॅन्सीला म्हणजे वरचा दर्जा कुणाला देताय? फॅन्सीला देताय, बरोबर. बरोबर. हे चुकीचं आहे. पळते कोण? कबूतर. कबूतर.
आणि तुम्ही दर्जा कोणाला देताय क्लब चॅम्पियन? फॅन्सियरला. चुकीचं आहे नाही. हां, तर एस पिजन पाहिजे, एस पिजन पाहिजे. एस पिजन पाहिजे. ते भारतात हे घडवून आणायचे. त्याला टाईम लागेल पण होईल, काळांतरीने होईल, होणार. हे एस पिजन हे कन्सेप्ट घटक घडलं पाहिजे. अजून काय वेगळं? म्हणजे विचार वेगळं करता म्हणजे कसं आहे माहिती आहे का? बघा, बेन्झिंग सिस्टम अजून बघा आपल्या इथं काय आहे माहिती आहे का? आता क्लबमध्ये काय चालू आहे की जे फीज घेतात ते फीजची सिस्टम बदलली पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला किती बर्ड टॅग करायचे आहेत तेवढीच फीज घ्यायची. आता मला एवढं सांगा, 15 वर्षाचा एक पोरगा आहे, त्याच्याकडे 2 कबुतरं आहेत, त्याला टॅग करायचे 2 कबुतरं. तुम्ही 15,000 वार्षिक फीस ठेवली, बरोबर. तो कसा टॅग करणार? नाही करू शकत. 15,000 आहे का त्याच्याकडे? नाही, तो शाळेत जातो. दोन कबुतरांसाठी तेवढं ते जास्त होईल. नाही, तो शाळेत जातो. हां, त्याच्याकडे 15,000 रुपये आहे का टॅग करायला? नसतं. नाही. मग तुम्ही कसं 15,000 मागता त्याला? त्याच्याकडे 2 कबुतराची किंमतच 2,000 रुपये. बरोबर. तुम्ही कसे 15,000 मागता त्याला? मग हे नोंद कुणी घेतली पाहिजे? क्लबच्या प्रेसिडेंटनी घेतली पाहिजे. बरोबर का नाही? बरोबर आहे. हां, कशी झाली पाहिजे की 2 कबुतरं आहेत तर ते 2 कबुतराची टॅगिंग फी घ्या. बरोबर. 15 बर्ड आहे, वाईज 15ची बर्ड वाईज फी थोडं. बघा, क्लब राहणार. हां. क्लब हे शेवटपर्यंत राहणार. हां. माणूस आज येणे उद्या जाणार. बरोबर. फॅन्सियर आता आज शशी आहे, हां, उद्या जाणार. तू आज आहे, उद्या तुला नाही खेळायचं, तू जाणार. बरोबर. तू आज आहे, तुला नाही खेळायचं, तू जाणार का नाही? बरोबर. फॅन्सियर येऊन जाऊन राहणार. क्लब शेवटपर्यंत राहायला पाहिजे. मग क्लब वाढला पाहिजे. क्लब कसा वाढणार? फॅन्सेस वाढले तरच क्लब हां, वाढणार. बरोबर. म्हणजे हे क्लब कसं वाढणार? जेव्हा टॅगिंग फीस, जेव्हा तुमच्याकडे मुद्दलच नाही, हां, कसं वाढणार क्लब? नाही वाढणार. हा जो सिस्टम आहे तो सिस्टम बदलला पाहिजे. आणखी काय वेगळं करता येईल? बेन्झिंग येणार, ग्रॅज्युअली येणार. ते मीच आणणार, पण थोडं टाईम लागेल. तर माझे चालू आहे, काम आहेत, ते झाल्यानंतर मी आणणार. आणि आता आपल्याकडची जी कबूतर आहेत हां. आणि आपण फॉरेनमध्ये जी कबूतर हां. बघतो बघा, ती एकदम अशी एक्सप्रेसिव्ह पद्धतीत दिसतात. नाही, फरक तर, आहे. फरक आहे. काय आहे फरक माहिती काय का? आहे? की आपलं जे रखरखाव आहे, मेंटेनन्स. हां, मेंटेनन्स, तो जो रखरखाव आहे त्याच्यामध्ये आणि तिथल्यामध्ये फरक आहे. अच्छा. त्या क्लायमेटमध्ये आपल्या क्लायमेटमध्ये फरक आहे. अच्छा. ते बघू नका. सर, मग ते इम्पोर्टचे जे पक्षी आहेत आपण सगळे घेऊ शकतो किंवा घेऊ इच्छितो, त्यांना आपलं वेदर सूट होतंय का? सूट होतं. कारण तुम्ही बरेच सूट पक्षी होतं. करताय. सूट होऊ शकतं. हो, आणि 100% होतो. त्यांचा स्पीड 100% किंवा त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत ते बघा, आपल्याकडे पण येऊ शकतात. तुम्हाला एक सांगतो मी, जर बेल्जियममध्ये ब्रीड केलेला एक बर्ड थायलंडमध्ये जाऊन तो प्लेसमेंट घेऊ शकतो, हां, तर तो बर्ड आपल्या इंडियामध्ये प्लेसमेंट घेऊ शकतो. हो. तुम्ही समजून घ्या. बेल्जियममध्ये ब्रीड केलेला एक पक्षी तो इजिप्तमध्ये पण प्लेसमेंट घेतो, तो युरोपमध्ये पण घेतो, आणि तो थायलंडमध्ये पण घेतो, आणि आफ्रिकेमध्ये पण घेतो. अच्छा, म्हणजे बर्ड सगळीकडे सेम पद्धतीत काम करू शकतो. नाही, ते बर्डचं रखरखाव मेंटेनन्स. ह्याच्यामध्ये फरक आहे. सर, आणि या खेळात महत्त्वाचा एक फॅक्टर असतो पेडिग्री. त्याविषयी जरा डिटेलमध्ये सांगा. ते नेमकं काय फिडिंगमध्ये विषय? बघा, तुम्हाला आहे ना, शॉर्ट लॉंग हे कॅटेगरी हां. आहेत, ठरवलेली आहेत. शॉर्ट, मिडल, लॉंग. हां. ह्याच्यामध्ये मी जास्त जाऊ शकत नाही, हां, कारण मी स्वतः रेस खेळलेला व्यक्ती नाही. बरोबर. बरोबर. तर मी फीडिंग मिक्स तुम्हाला सांगू शकत नाही. मी स्वतः फीडिंग मिक्स करत नाही, हां. कारण मी स्वतः रेस खेळत नाही. अच्छा. बरोबर. हो. आणि मी मेडिकेशन तुम्हाला कुठलंही सांगणार ना. आजार हां, मेडिकेशन सांगू शकतो. अच्छा. मेडिकेशन हे सांगू शकतो. ब्रीडिंग हे या खेळात एक सिक्रेट आहे सर. हां. ब्रीडिंग जर प्रॉपर झालं तरच पुढच्या गोष्टी होत असतात. हां. आणि मी आजवर बऱ्याच अभ्यास केला या गोष्टीचा. हां. तर ब्रीडिंग पेअर कसा असावा याविषयी कुठंच काही सापडत नाही. तर त्याच्याविषयी Breeding काय? pair. हां, ब्रीडिंग पेअर म्हणजे आपण थोडक्यात नाही का बेस्ट पॉईंट म्हणजे ग्रॅव्हलाईन, येलो आय, हे जे आईस बघतो, बेस्ट पॉईंट फक्त एक Base. थोडक्यात बेस्ट पॉईंट सांगा. बेस पॉईंट तुम्हाला सांगतो. हां, तर बघा, तुम्ही ठेवताय ना कबूतर, हां. तुम्हाला त्याची बॅक हिस्ट्री माहीत पाहिजे. बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल हां. तुम्हाला त्याची बॅक डेट म्हणजे पेडिग्री. हां, पेडिग्री हे मस्ट आहे. पेडिग्रीमध्ये काय काय उल्लेख असतो? पेडिग्रीमध्ये सगळं काही उल्लेख असतो अच्छा. की
किती आहे, किती किलोमीटर उडलेले आहे, त्याचे आई वडील, त्याचे आजोबा पणजोबा हे सगळे किती किलोमीटर उडलेले आहेत, काही त्यांची क्षमता आहे, हे सगळं उल्लेख आहे. तर तुम्ही जर पेडिग्री मेंटेन करता आहे म्हणजे पेडिग्री अनुसार चालताय तर तुम्हाला डिस्टन्स मेंटेन करता येते. अच्छा. कळलं? हां. म्हणजे तुम्ही जर शॉर्टच्या बर्डला घेऊन लॉंगला तोडला तर त्याच्यामध्ये फरक काय पडतो की त्याची जी विंग पॅटर्न आहे ती चेंज होती, अच्छा. बॉडी स्ट्रक्चर चेंज होती, हे Eye सगळं patterns. काही चेंज होतं. अच्छा. ते कबूतर वेस्ट आहे. अच्छा. जे काय आहे ते डिस्टन्स वाईज कॅटेगरी वाईज पेअरिंग कॅटेगरी वाईज तुम्ही शॉर्टला तोडून आणू शकता, तोडून आणू शकता, पण तुम्ही डायरेक्ट जंप नाही. म्हणजे तुम्ही एक पायरी एका टायमाला एक पायरी चढू शकता, 10 पायऱ्या चढले, किती पायऱ्या चढणार तुम्ही? नाही होऊ शकत ते. हा उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट या खेळामध्ये महत्त्वाची असते ते वेदर फॉरकास्ट. वेदर बघा, बाहेरच्या कबुतरांना इथल्या कबुतरांना वेदर, हे कबूतर आहे ना 2 दिवसात त्या वेदरला सूट होतो. हां. वेदरचा ह्याच्यात काही हे पडत नाही. आणि एक प्रश्न, अपसेट रेस हा घटक कसा घडतो की कबुतरांना तुम्ही जेव्हा लिबरेशन करता त्या टायमालाचा सूर्योदय, सूर्य आहे का, हो, उगवला आहे का, ह्याच्यावर घटक येतो. सूर्य आणि वाऱ्याची दिशा. नाही, सूर्य उगवला आहे का. सूर्य फुल फ्लेशला असेल ना, जर सूर्य फुल फ्लेशला असेल तर अपसेट रेस होत नाही. सूर्य उगवायच्या अगोदर तुम्ही लिबरेशन करता, अच्छा, इथं अपसेट रेस होतो. सूर्य समजा 7 वाजता उगवतोय तर आपण किती वेळ थांबलं पाहिजे? उगवू द्या, त्याला उजेड येऊ द्या, उजेड आल्यानंतर लिबरेशन झालं पाहिजे. सूर्य हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर या खेळामध्ये. कारण सूर्य हे पॉइंट आहे ना, अजून एक आहे मॅग्नेटिक फील्ड, हे एक पॉइंट आहे. कारण तो जो पॉइंट आहे तो 2 पॉइंट ह्याच्यावर अवलंबून येतो. आणि एक अजून एक मुद्दा होता की एक जम्प फॅक्टर असतो बघा रेसमध्ये. जम्प फॅक्टर, जम्प म्हणजे रेसिंग होमर जे असतात ते किती किलोमीटरचा जम्प सहज घेऊ शकतात, म्हणजे 100 किलोमीटर, 150 पेडिग्रीवर डिपेंड आहे की ते त्याला काही फरक नाही. मी वैयक्तिक पर्सनली मी फक्त पेडिग्रीवर डिपेंडेड आहे. अच्छा. मी पेडिग्रीवर जाणारा माणूस आहे. तर माझी जर ट्रेनिंग 70 किलोमीटरची आहे तर मी 140ला पण सोडू शकतो, डिपेंडिंग ऑन ती पेडिग्री कुठली आहे. अच्छा. पेडिग्री डिपेंडिंग ऑन पेडिग्री, अदरवाईज मी सोडत नाही ते कबूतर. कारण 140ला पण हरवणारी कबूतर आहेत माझ्याकडे, 140ला पण हरवणारी कबूतर आहेत, 400पर्यंत उडणारी कबूतर आहेत, 600पर्यंत आहेत. मध्ये 600च्या कबूतरला मी डायरेक्ट 700ला 2000ला नेऊन सोडलं तर ते येणारच नाही. त्याला मिड टॉस पाहिजे ना. तर विदेशात जो म्हणजे बऱ्याचदा आपण फॅक्टर सगळे ट्रेनिंग करतात, लॉंग डिस्टन्सला आपण सगळे टॅगच करतात, ट्रेनिंग कोणीही करत नाही. म्हणजे आपल्याकडं थोडक्यात हा फॅक्टर आला पाहिजे की जितके पक्षी त्यानुसार फीज असली पाहिजे. कारण फॅन्सीर जर वाढतील तर खेळातला इंटरेस्ट वाढेल आणि जेव्हा मोठा खेळ होईल तेव्हाच त्याची मजा. खेळ कसा वाढणार की हा खेळ सर्वसामान्य झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण पार्टिसिपेट करू. सर्वसामान्य कसा होणार की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल टॅगिंग फीज जी आहे ना तो घटक कमी करायची ती संपवा. जेवढी कबूतर आणणार जे आता ह्यांच्याकडे ह्यांची ऐपत 2000 कबुतरांची, ह्यांची ऐपत 1000 कबुतरांची, तर ही 1000 कबुतर टॅग करू दे, हरकत नाही. कारण ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन असंही भेटणार तुम्हाला. 2चं पण तसंच भेटणार, जास्तीचं पण तसंच भेटणार, क्लब वाढणार. मग क्लबची ऐपत होती की बाई 2 कबूतर जर फ्रीमध्ये घ्यायची जर क्लबची ऐपत होतीये क्लबना घेऊ द्या ना. बरोबर आहे, हे का नाही. कारण जसं काही खेळाडू वाढतील खेळ वाढला पाहिजे. जेव्हा खेळ वाढेल तेव्हा खेळाडू येऊन जाऊन राहणार. बरोबर, खेळ वाढला पाहिजे. छंद कसा वाढणार, छंद वाढणार का नाही. हो, छंद वाढल्याशिवाय आनंद पण वाढणार नाही. आणि आता तुमच्या इथे जर 2 लाखाची प्राईस मनी आहे पहिल्या रेसला आणि दुसऱ्या रेसला 2 लाखाची आहे, छंद वाढणार. हो, इंटरेस्ट वाढणार खेळायचा. आणि कोण पैशासाठी येईल, कोण अदरवाईज येईल, कोण छंदासाठी येईल, कोण पैशासाठी येईल, काय सांगता येत नाही ना. बरोबर आहे. आणि आता तुम्ही बरेच खेळाला कव्हर करताय, तर पुण्यात पण देखील तुम्ही आलाय. तुमच्या मी अगोदर पण बऱ्याचशा
इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत म्हणजे ते तुमचे पक्षी पण बहुधा आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर एक वेगळीच झलक असते तुमची ती, म्हणजे तुम्ही एकदम असं बेफिकरमध्ये बोलता एकदम असं. तर त्याच्यामागं अनुभव काय? माझा अनुभव, मी पुण्यात आता तुम्ही मराठी इतकं छान बोललाय. नाही, मी मराठीत हां का बोलतो कारण मी पुण्यातच हां. अच्छा, तुम्ही जन्माला आलो, पुण्यातच वाढले ना आता फक्त तुम्ही तिकडं? नाही, मी तिकडे बाहेर राहतो. हां. केरळमध्ये माझं गाव आहे, हां तिकडं माझं घर आहे, तिकडं राहतो. आई वडील आहेत, सगळे आहेत, तिकडे गाव आहे माझं. याचा अर्थ नाही की इथला आहे की तिथला हां. आहे, मी सगळीकडचा आहे. बरोबर. आणि मी अख्ख्या भारताचा आहे. खेळाला चांगल्या मी पद्धतीने खेळाला करताय. दृष्टिकोन बदलणार त्यासाठी म्हणजे काय मोठं आहे तुमचा? मी काय बदलणार हो. काय काय खेळासाठी नाही, मी आपण? खेळात माझ्या परीने जेवढं काय होते मी करतोय. अच्छा, माझ्या परीने जेवढं काय होते मी करतोय. एक 4-5 वर्षात नक्कीच नाही आपल्याला बदलणार, 100% बदलणार. बऱ्यापैकी खेळ नाही चेंज झालेला बदलणार, दिसला. 100% बदलणार. कारण- 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला 100% बदलाव दिसणार. हो ना. तुम्हाला 3 वर्षात बदलाव दिसलाय. हो, आता चालू आहे. ज्यांना दिसलंय त्यांना दिसले. हां. 3 वर्षात बदलाव दिसले. इथं लोक पेडिग्री मागायला लागल्यात. हो, आता मागायला लागले. हो. आता 5 वर्षात दुसरा बदलाव घडणार, ते स्टेजनी घडणार आणि ते घडणार. इन फ्युचर त्या पद्धतीचा स्पीड देखील आपल्याकडे पाहायला मिळू नाही शकतो. नाही भेटणार. कारण तिकडे आता लॉंग डिस्टन्सला पण वन डे मध्ये हो बऱ्याच साहेब, 100% भेटणार तुम्हाला. आपल्याकडे दिसणार. भेटणार. 100% दिसणार. ह्या बदलाव इथं भारतात 100% दिसणार. आणि फॅन्सियर्स म्हणजे बऱ्याचदा आता तुमचं बऱ्याच नाही नाही, बघा, फॅन्सियर्स. इथं काय आहे माहिती का, इथं इंटरनल पॉलिटिक्स जास्त आहे. अच्छा. क्लब फोडायची काम आहे. हे सगळे छिन्नलगिरी आहे. हां. छिन्नलगिरी आहे. माझा कस्टमर गेला, माझा कस्टमर गेला, हे असली धंदे आहेत. पण सर, जिथं क्वालिटी असेल तिथंच कस्टमर जाणार नाही ना, नाही, बघा तुम्हाला सांगू का, इथं काय आहे की क्लब आहे ना, क्लबला फोकस ठेवला पाहिजे. हां. क्लब वाढला ना तर खेळ स्पोर्ट्स automatic वाढणार. वाढतील. हां, तरच खेळ वाढणार. क्लब वाढला तरच खेळ वाढणार, आहे का नाही? पण त्याचा काही खेळाशी काही फायदा नाही त्याचा. काय फायदा आहे बेंच? हां. काय बेंच ग्रुप फाडणार, तिकडे एक ग्रुप बनवलं, तिथं 4 फॅन्सी रोड होणार, बेंच 2 खबोते येणार नाही, काय फायदा? बर्ड्स क्वांटिटी कमी झाल्यावर खेळावर फरक पडतोय ना. फरक पडतोय ना. हो ना. मग तेच आहे ना. हे बेंच हे मग हे संध्याकाळची गोष्ट आहे ना, ग्रुपवर आली ना ही सगळी येड झवी गायबानी सगळी येतात. हे ह्याने योबालला ह्याची 2 कबुतरं उडली आणि त्याची कबुतरं पहिली कशी काय आली, ह्याची कबुतरं कशी काय आली, हां. हां का. ही सगळी चुतडगिरी आहे. आज त्याची कबुतरं आली मग तू कबुतरं आण ना. बरोबर आहे, तुम्ही कॉम्पिटिशन करा. हा, तुम्ही 2 कबुतरं चांगली आणा. बरोबर आहे. हे नाही ना, नाही त्याची कबुतरं आलीच कशी काय, येऊ शकत नाही, तेवढं स्पीड मिळू शकत नाही. त्याची असं कबुतरं बऱ्याच आलीच जणांचं कशी? उत्तर असतं मग. लागलाय तिकडं वेगळा कप झालाय, इकडं वेगळा कप झालाय, काय आहे? हे खेळ काय मोठा ते? होत नाहीये, उलट 4 ठिकाणी माझं क्लब काय वाढायला म्हणणं आहे? लागलेत फक्त. माझं काय म्हणणं आहे बघा, हे क्षुल्लक गोष्टी हो. आहेत. हे क्षुल्लक गोष्टी आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन स्पोर्ट्सला जर वाढवायचंय. आता चेन्नईमध्ये कसं चालू आहे, हां. ते काय करतात, सगळं बाजूला ठेवतात, बरोबर. एकत्र कबूतर आणतात, उडवतात. 1000-2000 कबूतर असतात, आपले 200 कबूतर नसतात. बरोबर आहे. आणि त्यांच्या या race गाडी पण लांब आता लांब मला एवढं पर्यंत सांगा, या गाडीत 2000 कबूतर आहे का नाही? हो. आहे का नाही? हो, आहे. आता 2000 कबूतर उडणार का नाही? उडणार. ही 2000 कबूतर तिकडं ओपन रेसमध्ये उडणार, बरोबर. आता तुम्ही किती कबूतर उडवणार? 220 कबूतर. का? कारण तुमची ओल्ड आणि यंगमध्ये चालली, बरोबर. तुमची जी एक्स्ट्रामध्ये चालली ती 30,000च्या वर कबूतर आहेत, बरोबर. पण सगळे कबूतर एकत्र सुटले तर उलट फायदा होईल ना, की बर्ड ही जी फ्लो राहील. तुमची जी चुकी आहे ना, एक्स्ट्रा तुम्ही टाइम मानून वाया घ्या. जातोय तो कमी तुमची होईल. ज्या चुकी आहेत ना, हां. तुम्ही सुधारून घ्या. हे केलं कोणी पाहिजे, हे क्लबने केलं क्लबने पाहिजे. केलं पाहिजे ना. मी कुठं करणार? बरोबर ना. मी म्हणजे कुठं करणार? तो माझा मुद्दा काय तुम्हाला संबंध आहे? विचारायचा अर्थ एकच आहे. मी तुम्हाला की या इथं- सुधारणा झाल्या मी तुम्हाला असं भेटलोय, हो. बरोबर का नाही? बरोबर. मी तुम्हाला भेटायचं म्हणून आलोय का? नाही, ना. तुम्ही एक आले म्हणून आपण हां. तुमची बाईट घेतली की बाबा तुम्ही आता या खेळात काम करताय चांगल्या पद्धतीत, मग तुमचे पण प्रत्येकाचे मुद्दे चांगले 220 कबूतर टॅग केल्यात आणि 2000 कबूतर एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा टॅग.
मग ते 2000 एक्स्ट्रा करण्यापेक्षा 2200 कबुतरामध्ये फर्स्ट आलेला कबूतर मोठा का 220 कबुतरामध्ये आलेला मोठा? तर मागच्यातला पण पहिला येऊ शकतो, मग त्याचं व्हॅल्यू काहीच राहिली नाही. तेच सांगतोय एक्स्ट्राचा ना. बोर्ड जो घरी येतो. मग मागाशी काय बोललो मी की तुला मी 100 कबूतर देतो, त्या 100 कबुतरामध्ये 10 कबूतर सिलेक्ट करून दे की बाई हे टॉप 10 येणार. नाही सांगू शकत हे. आता 90 मध्ये कोणीही जो सांगू येणार आहे शकत त्याचा फायदाच नाही ना अहो, काही. जगातला कुठलाही व्यक्ती सांगू शकत नाही. कोणता पक्षी त्याच्या काय हातात करतो? 100 कबूतर दिली ना, हां. तो माणूस कुठलाही व्यक्ती जगातला सांगू शकत अख्खी कबूतर बहिंचो त्याला देतो मी फुकट. कुठलाही व्यक्ती सांगू शकत नाही की 100 कबुतरामध्ये 10 पक्षी कबूतर काय हे करतो? टॉप 10 येणार. मग अशी असते तर बहिंचत सगळे 1 लाख मध्ये ती आहे, डायरेक्ट त्यांनी सगळे सोडली असती. जिंकले असते, मग असं मग? खेळ खेळायचं मजाच मग? नसती राहिली काय. ते कबुतराव आहे, ते फॅन्सीवर आहे, सगळे घटक किती आहेत, किती घटक आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. खाद्य आहे त्याच्यामध्ये, व्हायटॅमिन्स आहेत, हो. ट्रेनिंग आहे, Maintenance आहे. भरपूर घटक आहेत. सगळ्यात अगोदर कलेक्शन आहे सर. कलेक्शन विषयी थोडं सांगा, कारण अहो. कलेक्शन केलं तरच पुढे खेळ आहे. पत्त्या पिसणारा आणि खेळी हां, यात फरक आहे. आणि चालणारा 3 घटक झाले का? हो. हा का? हा फरक आहे त्या कबुतरामध्ये. म्हणजे कुठं बरेचसे बदल घडणं अजून अपेक्षित आहे. घडणार आणि ते घडतील. घडणार. हां आत्ता नाही घडणार, हां बघा टाइम लागल हां. पण घडणार. बरोबर आहे. वेळ बऱ्याच गोष्टींवर औषधं असतात असं म्हणतात, आणि प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. नाही, मी माझ्या परीने हां. खूप प्रयत्न केलेले हां. आणि माझ्या परीने अजून पण प्रयत्न चालू आहेत हां. आणि प्रयत्न घडत राहिलेत आणि मी माझे प्रयत्न खूप अजून लांबलचक चालू आहेत आणि माझ्या परीने अजून चालणार. चालू द्या, जेवढं होते मी करणार. मी बदल घडणार आणि घडवणार. चांगली गोष्ट कुणी पण केली तर ती नाही, अप्रिशिएटच कुणी पण असते. करू दे ना. हो. बघा, आज मी धंद्यात आहे, हो. उद्या दुसरा कोणी येईल. बरोबर. येऊ द्या, कोणाला पण येऊ द्या. मला काय त्यात काय हे फरक नाही पडत. वादिवाद नाही. ज्याचं आपला जे वादिवाद- असेल ते माझं कुणाबरोबर वादिवाद आहे? नाही. माझं काय बांधाला बांधे का कुणाबरोबर? माझं तुझ्या बांधाला बांधे का? नाही. त्या गोष्टीने काहीच फरक नाही पडत आहे. आपल्याला फरक पडलाच नाही पाहिजे. तू काय करतो बाजीगिरी, उद्या मी रेस करा येईल तेव्हा माझा कॉम्पिटिशन असं ना. बरोबर. आणि मी ह्याला कबूतर ऐकले, हां. बरोबर. मग मी काय करणार, ह्याच्यापेक्षा भारी कबूतर आणाय बघणार ना. बरोबर आहे. ठीक आहे, तो फरक. क्वालिटी की क्वांटिटी, आता हा एक शेवटचा प्रश्न. क्वालिटी की क्वांटिटी, काय या खेळात सरस ठरतं? क्वालिटी अँड क्वांटिटी. क्वालिटी विथ क्वांटिटी, म्हणजे क्वालिटीची क्वांटिटी असेल तर ती कधी फायदेशीर आहे. क्वालिटी अँड क्वांटिटी. क्वालिटी विथ क्वांटिटी पाहिजे. थोडासा बदल जर माइंडसेट लोकांचा चेंज झाला नाही, तर मला भविष्यात change हा काय खेळ माहिती खूप का, माझा पहिल्यापासून उद्देश काय आहे, हा सर्वसामान्य झाला पाहिजे. बरोबर आहे. तरच खरं व्हॅल्यू आहे सर. सर्वसामान्य झालं पाहिजे. सर्वसामान्य कसं होणार? जास्त लोकांपर्यंत जेव्हा हा खेळ पोहोचेल तेव्हाच बघणारे, तेव्हा सर्व- खेळणारे. माझी आज ए बाळा इकडे इकडे. किती वर्षाचा असेल हा पोरगा? किती वर्षाचा आहे तू? किती वर्षाचा बोला? 13. जर 13 वर्षाचा पोरगा या छंदात येतोय, हां. हा माझा उद्देश आहे. अच्छा, लोकांना जे वाईट नाद लागतात ते हां. लागलेच नाही पाहिजे. हां. कुठेतरी चांगला नाद त्यांना असावा, जेणेकरून त्यांचं जे पुढं करिअर बरबाद हां. होतं ते नाही झालं पाहिजे. सगळ्यात मेन ते. की आपली पोरं गर्दुली झाली नाही पाहिजे. बरोबर. इथं वाईटणार वाढतात आणि ते गुरदुली झाली तर पुलाखाली बसतात. सर आपल्यात फॉरेन ते मध्ये मग लहान लहान फॅन्सर आहेत का? आहेत तुमचं ना. बराच आता लहान अभ्यास पण आहे आहेत, मोठी त्यामध्ये. पण आहे, म्हातारी पण आहेत, कारण त्यांना टाइम भेटत नाही. ते कामाला आहेत. अच्छा. ते 8 to 4 ड्युटी करतात, मग संध्याकाळी येऊन कबूतर उडतात. भरपूर लोक आहेत. आणि आपण बरेच रील्स वगैरे बघतो बरं का, की कमी कबूतर असताना पण ते लोक पार्टिसिपेट करतात, जसं तुम्ही म्हणता ना की खेळ वाढतो त्यामुळेच. आणि हे खरं आहे ते, की कमी जरी कबूतर असली तरी ते छंद आनंद नाही, देणार छंद आहे. हा छंद असाच वाढतो, असाच वाढलाय तिकडे. बरोबर. आपल्या इथं वाढणार. फक्त आपल्या इथं पुण्यात- लोक थोडस तो बघा, फॅक्टर लक्षात घेणार. पुण्यामध्ये हा छंद कमी लईत लई 5 वर्ष धरून चला. 5 वर्ष 5-10 वर्ष झाले असेल, पण चांगल्या नाही, पद्धतीत पाच म्हटलं तर वर्षात- 5-1 5 वर्ष वर्षात कमिंग 5 वर्षात हा छंद खूप ग्रॅज्युअली वाढणार. वाढतोय आता तो चांगल्या नाही पद्धतीत. वाढणार, खूप वाढणार.
आणखी पुढे 5 वर्षात आपण चांगल्या पद्धतीने कम्पीट करू. आपण इथं काय आणले पाहिजे की आपण सिस्टम आणली पाहिजे की आपलं बघून समोरच्याने शिकलं पाहिजे. अच्छा, कळलं? चांगले पक्षी, चांगली सिस्टम, हा चांगलं क्लबचे नियम आणि एक क्लबचा बॅकग्राऊंड थोडंसं सुधारलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक सगळं. छोट्या Overall- पेन्शनला पण वाटलं पाहिजे की आपण Overall. 5-10 कबुतर घेऊन पण कम्पीट करू शकतो. आपल्याला काही 100 सांभाळायची गरज 100 नाही. गरज नाही. आपले 5 पण आपण यात उतरू शकतो. हा आणि कसं आहे की आपले आता 5 पण भक्कम आहेत समोरच्या 100साठी. शेवटी कुठल्याही रेसचा जो फर्स्ट बसतो त्यालाच मोठं व्हॅल्यू असतं, कारण तो इज विनर. बाकी मग रनर नाही ठरतो. फर्स्ट आणि फर्स्ट second, विनर, third. सेकंड थर्ड लुझर आहे. फर्स्ट इज विनर, फर्स्ट फर्स्ट असतो तो फर्स्ट विनर. विनर आहे, बाकी सगळे लुझर आहे. पण विदेशात पण असं होतं असं ना, कमी पक्षी सांभाळणाऱ्याचा पण पक्षी हो खूप खूप विदेशात पण असं होतं असेल ना की मग कमी पक्षी सांभाळणाऱ्याचा पण मोठ्या मोठ्या नॅशनल रेसला वगैरे भरपूर, विनर. भरपूर. कारण मी बघितलं अशी थोडी उदाहरणं काही त्याच्यात, भरपूर म्हणजे ते होऊ कारण शकते. भरपूर लोकांचे असे झालेले आहेत, उदाहरण घडलेले आहेत ज्यांच्याकडे 1000 कबुतरे त्यांची कबूतर आलेली नाही आणि ज्याच्याकडे 2 कबुतरे त्याची कबूतर आली. म्हणजे खरा खेळ त्यांना समजला म्हणावं लागेल. खेळ कबूतर हा- ज्याला समजला तो खेळ- विनर चॅम्पियन. खेळ आणि खेळ हां, यात फरक आहे. ह्याच्यामध्ये ताळमेळ बसला पाहिजे. अच्छा, इन फ्युचर तुमच्याशी जर बोलायचा परत वेळ आला तर आपण या परत केरळला या एखादी तुम्ही, केरळला या. तुमच्या या माहितीबद्दल धन्यवाद सर. थँक्यू, नमस्कार.